मागच्या बाजूने मंगळाचा एक चंद्र आकाशात उगवत होता. तो डॉमिस होता की फोबस होता हे मला माहिती नाही. तिथींचा नियम लावायचा म्हटला तर त्याची अष्टमी असावी. त्याचे क्षीण किरण त्याचे क्षीण किरण इतर तारांच्या प्रकाशात फारशी भर घालू शकत नव्हते. उलट देखाव्यात एक नवा उदासपणा मात्र आला होता. चंद्र ही रात स्वप्नांची, अस्वस्थ मनस्थितीची, उसळत्या विकृतींची खून आहे. मी काय करायला हवं होतं? रात्र गार होत चालली होती. टेकडीवर गारठा जास्त जाणवत होता. इथे लांबवर कुडकुडत उभा राहून मी काय मिळवणार होतो? दुर्बीण जर काही गोष्टी मला दाखवू शकली तर मला प्रत्यक्ष डोळ्यांनी ते दिसले. तेव्हा खाली जाणं हा एकच पर्याय माझ्यापुढे होता. पुढचं सारंच इतकं अनिश्चित होतं की पावलं अडखळली तर त्यात काही नवल नव्हतं. सर्व थैव नव्या अशा एका घटनेकडे मी चाललो होतो. एक निष्कर्ष मगाशीच निघाला होता. ज्या अर्थी हे आकार माझ्या दुर्बिणीतून दिसतात, त्या अर्थी ते खरे आहेत. माझ्याच पातळीवर आहेत. ते शत्रू असतील किंवा मित्र असतील, काहीही गृहीत धरून चालायला आधार नव्हता. वेळ आलीच तर संरक्षणाची तयारी हवी होती. नकळत माझा हात रिव्हॉल्वरच्या होस्टलवर स्थिरावला होता. होल्स्टरवर होल्स्टरवर होस्टलवर नाही होल्स्टरवर स्थिरावला होता. टेकडीवरील खाली उतरताना नजर पायाखाली सतत ठेवावी लागत होती. पण मधून मी समोरच्या देखाव्याकडे पाहतच होतो. दिवसा जो अनुभव आला होता त्याचीच आता पुनरावृत्ती होत होती. आधीच स्पष्ट दिसणाऱ्या त्या नगराचा माझ्या बाजूचा काही भाग एव्हाना फारच अदृश्य व्हायला लागला होता. अंतराचा कोणता व्यस्त नियम इथे काम करत होता कोणास ठाऊक. पण रात्री उद्भवलेले ते नवे आकार मात्र तितकेच स्पष्ट दिसत होते. एवढंच नाही तर माझं अंतर कमी कमी होऊ लागत तसा त्यातला एक खळेपणा मला जाणवू लागला. त्या दोन दृश्यातला फरक आता अनुभवे स्पष्ट होत होता. या नव्या आकारांपैकी दोन नगराची मर्यादा ओलांडून माझ्या दिशेने सरकत होते. वर पाहता एक दुसऱ्याच पाठला करत असावा तसं दिसत होतं. महत्त्वाची गोष्ट ही होती की आमच्यातलं अंतर झपाट्याने कमी होत होतं. आता काय करावं असा मला प्रश्न पडला. एक बाजूला होऊन त्यांना तसंच उभं जाऊ द्यायचं की त्यांच्या वाटेत उभं राहून त्यांची प्रतिक्रिया करावी. मी असं निश्चित अवस्थेत उभं असताना ते पाहता जवळ आले. त्यांची गती माझ्या कल्पनेत जास्त होती. पुढच्या एका लाल टोळ होती. त्याच्यात मोठमोठे पैलूदार डोळे सरळ समोर खेळत होते. तो अंतर काटण्याची पराकाष्ठा करत होता. दोन्ही पाय आणि चारी हात त्यांची विलक्षण वेगाने हालचाल होत होती. त्यांच्या मागे काहीतरी येत होतं. त्याच्या बाह्य रेषा निरीक्षित नव्हत्या. चेहऱ्याच्या काही जागी एकच हिरवट रंगाचा काचेसारखा गोळा होता. ते माझ्या 20 एक फुटांवर असतानाच एक विचित्र अनुभव मला आला. जसा एखादा